हाय सगळ्यांना. आत्ताच झाली माझी आंघोळ. मी ती साडी घातली कारण साड्याच नाहीत मला. ही साडी आहे ती फाटली आणि काळी पण झाली. अजून डोकं विसरायचं आहे मला. तर म्हणलं चला आज उशीर झाला. हेडवला म्हणलं हेडव तरी बनवा म्हणलं. काय आता आपल्याला लिहायला वाचायलाच येत नाही. तर मला मेसेज आल्यात बरं का यूट्यूबकडून. म्हणजे ते यूट्यूब बटन असतंय ना त्याच्याबद्दल. तर आपलं 2 लाख काय 1 लाख पूर्ण झालं. तर तुमच्या सगळ्यांचा भावा बहिणींना धन्यवाद. तुमच्यामुळं तर आज मी इथपर्यंत आले. तर लवकरच आता खुशखबर मी तुम्हाला देणारच आहे. तर ते खुशखबर काय आहे, आनंद काय आहे, तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण थोडासा वेळ लागणार आहे. तर मी घेतलं वाचून कोणाकडून तरी. तर तुमच्या आशीर्वादाने तर आपल्याला यूट्यूब बटन भेटणार आहे. तर नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करणार, पण थोडा उशीर लागणार आहे. तर ते फॉर्म काय भरायचं असतं, डिटेल काय भरायचे असते ते काय मला जमना. आणि जे मी त्यांच्याकडून वाचून घेतलं ना त्यांना पण जमना. तुम्हा कोणाला वाचून म्हणजे येत असेल भरायला तर मला सांगा. आणि माझा नंबर तर आहेच व्हायरल झालेला. मला प्लीज कुणी म्हणजे जर मला सांगत असेल तर फोन करून मी तुम्हाला म्हणजे सांगेल असं म्हणजे कसं असतं कसं नाही तुम्ही मला सांगा. तर बघू आता काय होतंय काय नाही. मला तर लय आनंद झाला. आज पंचमी पहिल्याच सगळ्यात आधी पंचमीच्या तुम्हा सगळ्यांना भाऊ बहिणींना माझ्यातर्फे माझ्या परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. ते राहिलं होतं तेच द्यायचं होतं, पण आनंदाच्या भारात मला काय कळलं नाही. तर आज आहे सुट्टी पंचमीची. तर उद्या मी जाणार आहे बानूकडं. आपल्या बानूची तब्येत ठीक नाही. बानूला तापण झुलापण उलट्यान लय म्हणजे झालंय असं. बानू लयच खराब झाली. आईचा फोन आलता. आता आईलाच बोलत होती. तर आई मला म्हणत होती पटकन ये म्हणली. पोरगी लयच आजारी पडली, दोसरा काढलाय असं तसं. तर मी जाणार आहे उद्या. तर उद्या गेल्यावर नक्कीच तुम्हाला आता बानू बघायला भेटेल. तर आज म्हणलं चला म्हणलं तुम्हाला सांगावं म्हणलं. कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक गोष्ट सांगावा असं मला वाटतं. तर माझं ही काय राहीना. मी म्हणत होते का नाही इथं का दुखतंय इथं का दुखतंय. तर इथं असलं पांढरं आलंय आणि ते असं काढलं की खाजवतंय खार खाजवलं की दुखतंय. आणि काय झालंय कमाश ठेवायला दवाखान्यात तर काय जाणार नाही. तर माझी पगार झाला. पगार किती झाला मी तुम्हाला म्हणजे दाखवत काय नाही, पण सांगते. मी आल्या 2000 रुपये उचलले होते ना. तर उचलले होते तर खोली भाड्याला 1000 रुपये दिलं. आणि 1000 रुपयाचे मी नाही का घरामध्ये किराणा परत भांडी 1 परात 2 पातेली अशी आणली होती. मग त्यामुळे ते 2000 रुपये घरातच खर्च झाला. मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. आणि आता खोलीवालीला द्यायचे तर मला 1200 रुपये म्हणजे 2200 रुपये भाडं आहे. म्हणजे लाईट बिल 200 आणि खोलीला 2000. तर मला 1200 रुपये देणं बाकी आहे. तर माझा झाला पगार 4400. तर आता मी त्यातनं म्हणजे 1200 रुपये खोलीवालीला देणार आहे. आणि बाकीचं बानूला कपडे वगैरे घेणार आहे मी. आणि उद्या जाणार आहे लवकरच इष्टीने. बघू आता इंद्रायणी घावली तर इंद्रायणी जाणार आहे, नाहीतर मग इष्टीने. पॅसेंजर तर काय पुणे स्टेशनला थांबत नाही. तर बघू आता काय होतंय काय नाही. आता तुम्हाला कंटिन्यू बघावंच लागणार आहे. आता हेडव माझं काय माझी पण तब्येत ठीक नाही. काल मी गेलती कामाला. सर्व म्हणलं की यावंच लागतंय कामाला. म्हणला पगारी जवळ आले तर असं तसं. तर पगार आपला झाला. मी काय काढला नाही अजून. तसंच अकाउंटला आहे. फक्त 200 रुपये काढलं होतं मी. तर ते 200 रुपये तर मी खायला वगैरे आणलं आणि गोळ्या आणल्या. बाकीचे 4200 तसंच आहे. तर कारण आपला महिना भरला नव्हता ना. मला पण वाटलं होतं 9-9.5 हजार रुपये येईन ओव्हर टाईम हे केलेलं, पण नाही.
ते आपण घेतलेले पैसे ते कसं विसरू शकतोय ना. कसं असतं माहिती आहे का, आपल्या अडचणीला दिलेलं असतंय ना, मग आपण तर त्या गोष्टी तर विसरलो तर मग काय अर्थ आहे, बरोबर आहे का नाही. म्हणून म्हणलं ठीक आहे चालतंय. मग ते कट करून घेतला आणि मला आला तेवढा पगार. म्हणजे मला सगळा मिळून किती झालता माझा पगार तुम्हाला सांगते. 4 ते 2 5 6,400 पगार माझा झालता. तर 2,000 कट करून घेतला आणि 4,400 मला आला. तर आता त्यातला बी 200 रुपये खर्च झाला. आता अन्वीला 500-600 रुपयाचे कपडे चड्या ही घेते, कारण तिला चड्याच नाही त्या. आणि खायला काहीतरी घेऊन जाते. दवाखान्यात ही बांधवायला न्यायचं. तर नक्कीच कंटिन्यू बघा भावा बहिणीनं हेडं. तर मला नक्कीच फोन करा की कसं असतं कसं नाही. मला काही समजा नाही. आनंद पण झाला आहे मला, पण आता ती फॉर्म भरल्याशिवाय तर आपल्याला ती गोष्ट मिळणार नाही. आणि ते सगळं तुमच्यामुळे झालं आहे. तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून. तर चला बाय. अजून एक बघा, कंटिन्यू बघा.